UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विरोधी पक्षातल्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही। विशेष अधिवेशनात ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक। मात्र बाबूसाहेब पठारे, अबू आझमी आणि रईस शेख यांच्याकडून आमदारकीची शपथ। मार्कडवाडीतील जनतेनं मॉकपोल दिला होता। बॅलेट पेपरवर मतदान होऊ न दिल्यानं सरकारचा निषेध म्हणून आज शपथ घेत नाही। आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट। लोकसभेला ईव्हीएम बरोबर होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप। विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल। अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार। नाना पटोलेंचं सुनील राऊत आणि उत्तम जानकरांचं आव्हान। उद्या शरद पवार मार्कडवाडीत जाणार। मात्र शरद पवार येण्यापूर्वी मार्कडवाडीत फडणवीस आणि राम सातपुतेंचे बॅनर। समाजवादी पक्ष मवियातून बाहेर पडणार। मवियात विधानसभा निवडणुकीत समन्वय नव्हता। तिकीट वाटपात रस्सीखेच करत राहिल्यामुळे मवियाचा पराभव। अबू आझमी यांचा आरोप। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते। 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का? भास्कर जाधव यांचा सवाल। विधानसभेच्या सभागृह नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची निवड होणार, तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा। इन्कम टॅक्सकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त। मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कोणी माझ्यासोबत काम केलं असतं का? अजित पवारांचा सवाल। शपथविधीनंतर अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त। पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचंही अभिनंदन। संजय राऊतांचा निशाणा, तर पक्ष सोडल्यास जप्त केलेलं घर मोकळं करू असा आमच्यावर दबाव, राऊतांचा आरोप झाल्यानंतर मी अपील केलं आणि निकाल आला। संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजितदादांचं उत्तर। राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।